हे ऑफिस आहे, इथे पर्सनल काही. मी ऑफिशियल कामासाठीच चाललोय. ऑफिसनं दिलेला चेक. सॉरी, पावसात भिजला गेलाय तो. नेमकं माझं नावच पुसलं गेलंय. मला माझी चूक मान्य आहे. हा फॉर्म नीट वाचा, सही करा, चेक फॉर्म सोबतच सबमिट करा. आणि हो, तुमचा चेक तुमच्या घरी येईल, घरपोच. इथे यायची काहीच गरज नाही. सुनीताच्या भावाचा विचार का नाही करत आपण अंजूसाठी? जे वयाने मोठा आहे तसा पण अगदीच 40शीला पोचला नाहीये ना. आपल्या अंजूपेक्षा असेल 1-2 वर्षांनी मोठा, बस. मला असं वाटतं रागिणी, हे सगळं माझ्याशी बोलण्यापेक्षा अंजूशी बोलणं जास्त महत्वाचं नाही का? हा, तेच तर. तिचं म्हणणं असं आहे की आपण दोघं जे ठरवू ते तिला मान्य आहे. नाही बघा, म्हणजे अंजू जर का सुखी होणार असेल, त्या मुलाशी म्हणजे माणसाशी लग्न करायची तिची तयारी असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी माझ्या मतावरती ठाम आहे. मला तुमच्याशीच लग्न करायचंय. हे बघा, मी तुम्हाला गृहीत धरतोय असं समजू नका प्लीज. यावेळी मी तुम्हाला विचारतोय आणि मला तुमचं उत्तर हवंय. घाई नाही, अजिबात घाई करू नका. नीट विचार करा आणि मग उत्तर द्या. पुढे जाऊन असं वाटायला नको की विचार करा. अंजली माझी चांगली मैत्रिणी, मी तिला चांगली ओळखते. म्हणून मला असं वाटतं की आता या घरातली सून म्हणून तीच यावी. हो, पण मलाही जरा. काकू, सुनीलला अंजलीबद्दल पूर्ण कल्पना आहे. आता अंजलीला असा समजूतदार मुलगा मिळावा, माझी वहिनी म्हणून अंजलीसारखी जबाबदार मुलगी यावी, म्हणून ही सगळी घाई चालली हो माझी. आणि आधीच आपल्या हातून बराच वेळ निघून गेला. हो. बाई, कुठे चाललीस का? कितीदा सांगितलं तुला बाहेर जाताना मला विचारत जाऊ नको म्हणून. अगं तुझी काळजी कसं आहे ना. माहिती, बरीच काळजी करतेस माझी. एवढी काळजी वाटते ना तर भाजी निवडून ठेव, बरं होईल मला. नाही, मी भाजी निवडून ठेवते, पण कुठे चाललीस हे सांगितलंस तर बरं झालं. पद्मजाच्या आईकडे जाते. श्रीकांतचं आणि गिरिजाचं जुळतंय का बघते जरा. पद्मजाच्या घरी? हळू. बरं ठीक आहे जा. दुसरं काही करण्यासारखं नाहीये का जगात? बरं, तिकडे जायचंच होतं तर जाण्याआधी एकदा मला विचारायचं ना, बाबा का वागते आई अशी? आपण नाही का लॉटरीचं तिकीट दरवेळी पेपरमध्ये बघतो, ते बघितल्याशिवाय कसं कळणार तिकीट लागलंय का नाही लागलंय? आणि तरी आपल्याला आशा असतेच की आपला नंबर मॅच होणार. तसंच झालंय तुझ्या आईच. ती आशा असते ना, ती पळवत राहते बाळा माणसाला, आणि तुझी आई पळते. बाबा, पण लगेच काय घाई आपल्याला? थोडा तरी विचार करायचा ना या सगळ्या गोष्टी ठरवायच्या आधी. तुझी आई आणि तिची घाई, आणि त्यात तुझा लग्नाचा विषय म्हणजे काय बघायलाच नको, नाही का? तू नको काळजी करूस. तुला हवा तो डिसिजन घे. मी आहे तुझ्या पाठीशी. ताई, आपलं पण फुल बॅकिंग आहे, पण आत्ता भूक लागली. मी तुम्हाला विचारतोय आणि मला तुमचं उत्तर हवंय. नीट विचार करा आणि मग उत्तर द्या. पण प्लीज एकदा तरी माझा विचार करा.